मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या, पण आता तेच फितूर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये. राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसे तर शिवसेना फुटली नसती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर मविया शिंदे मुख्यमंत्री नको तशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यात मंगळवारी बैठक होणार. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. पाळणा सोहळा, शोभायात्रेसह ढोलताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. शिवजयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून पोस्ट. माझ्यासाठी छत्रपती शिवराय आराध्य दैवत आणि आराध्य दैवतांपेक्षा मोठं काहीही नाही. शिवजयंतीनिमित्त मोदींकडून अभिवादन. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस. चाचणी अंतिम टप्प्यात. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. 8 ते 16 वयोगटात लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश येणार. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज ठरणार. संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत भाजपची विधिमंडळ बैठक. तर उद्या रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. नियुक्तीविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात दिलेल्या आव्हानावर आज सुनावणी होणार. निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असताना नियुक्ती मध्यरात्री का केली. काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप.